मित्रांनो बघा, शिऱ्याच्या टोलवर चहावाला नवीन झालेला आहे. एक नंबर चहा भेटतो बघा. त्याला कन्नडीत बोललो तर खुशकीच झाला म्हणतो चहा एक पुढं म्हणतो. हसून मस्त एक ग्राहक असे वागतो. कप धुवायला टाकले त्यांना. स्टॅच्यू बनवला, किती मस्त दिसतोय. मस्त स्टॅच्यू. काय झालं, त्यानं गाणं लावली होती. म्हणलं कॉपीराईट येईल म्हणून मग आवाज म्यूट केला. त्याला सांगायचं देणार नाही माझ्या. बघा मस्त बसतो, चुस्की मारतो बघा. कडक आहे बघायची. मस्त मस्त आहे. घेतला बघा, तर जायचं. मित्रांनो चहा बी घेतला बघा, निघालो. लाईट बंद करून आता निघायचं. वॉशरूमवरनं जाऊन येतो. आता चंदूशेठच्या डाब्यावर जाऊन थांबायचं. पाईप काढून ठेवली. तर मित्रांनो चहा वगैरे घेतला बघा. आता तर जरा त्यानं गाणी लावली होती, त्यामुळे जरा कॉपीराईट येईल म्हणून ते आवाज तिथला म्यूट करत होते. त्यानं गाणी लावली होती, ती गाणी कॉपीराईटमध्ये येणार. चहा क्वालिटी मस्त वाटला चहा. त्यात एक तंबाखू मल्टी घ्यायची आपली. जेवलो, जरा आळस यायला लागला म्हणून म्हणलं जरा चहा प्यावं. वाजले 3:30. झोपेचा टाइमच चालू होता. ॲक्च्युली झोपाय पाहिजे होतं. बँगलोरवरून नीलबंगल्यापासून तुमकूरपर्यंतचा जो पट्टा आहे, काम पण चालू आहे आणि शिवाय 2 पट्टा आहे आणि त्यात ब्रेकर टाकले तर म्हणजे बरोबर जेव्हा हे जो साईड पट्टीला कसं असतात ते लिक्विड टाकतात, काहीतरी डांबर का काय असतं काय नाही, तेच आहे. धाड 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 गाडी करते. हे सगळी कारवाली मोठ्या गाड्यांना नाही काय एवढा प्रॉब्लेम आहे. तर रेडाईल टायर असते त्यामुळे, पण नायलॉनचं टायर असलं का नाही लय जोरात आपटते गाडी त्यामुळे. ते मोठी गाडीवाली पण काय काय स्लो चालते ती, त्यामुळं वेळ लागतो. त्यामुळे मला रात्रीचंच पार्क करूया. झोपलो होतो, पेपर भेटले, निघालो. आता एक 11 वाजता आला, 10 वाजता आला वॉचमॅन उठवायला. उठलो, झोपच जात नव्हते डोळ्यात. रात्री गेलो 5 वाजता पोचलो तिथं खाली करायला. सेम डे लोडिंग झालं. म्हणलं आता शेटला म्हणलं 11 वाजता नाही, शेट म्हणजे चालते निघा तुमच्या हिशोबाने, तुम्हाला मी पण काय जास्त बोलू शकत नाही. 2-4 तास झोपला तुम्ही, 2-3 तास झोपला. परत गाडी खाली केली तुम्ही, टायमिंगमध्ये गाडी खाली झाली. लोडिंगला पण पोचला तुम्ही. काय नाही होई म्हणजे आडेवेळे घेतलं नाही, काय नाही. फोन होत चाललं. काही दिवसा मी शक्यतो नाही झोपलो, लागलोच होतो तेवढे फोन आला. त्यामुळे म्हणलं चला आलाय फोन, जाया कुठे आडेवेळे घेता. लोडिंग केलं. म्हणलं आता जाऊया. भरायला गेलो. त्यानं पण वाटच बघत होती, त्यांना गाडीच नव्हती. ती गाडी बंद पडली होती, ती मागवलेली. त्याच्या बदल्यात माझा नंबर लागला. म्हणल्यावर इथं म्हणतात अहो फोन म्हणजे 25-30 जण फोन करत होते मला. कुठं आला आणि कुठं नाही, कुठं आला. शेवटी फोनच उचलायचं बंद केलं. नाईस रोडला कॅमेरा लागलेत. पुढे ते नाईस रोडवरनं खाली उतरलं जिग्नीला जाताना, तिथं 20 फुटावर पोलीस आहे. निघूया म्हणलं आपलं. तर मित्रांनो लोडिंग झालं मस्तपैकी. बिल्टीवाल्याला 200 रुपये दिलं. चला म्हणलं निघूया.
मित्रांनो आता भेटू आपण चंद्रशेठच्या ढाब्यावर. बघू आता सकाळ आंघोळ बिंघोळ करून निवांत निघणार आहे 10-11 वाजता. चंद्रशेठच्या ढाब्यावर जायला मला अजून अर्धा तास लागेल. मित्रांनो भेटूया आपण. हॉर्न वाजली होती निघायचं म्हणतो. लाईट बंद केली का कॅमेऱ्यात क्लिअरिटी आहे. कॅमेरा ठेवला तिथं पुढं स्टँड बिंड काय नाही. माणसं दिसत नाही. गाडीचा आवाज येतो काही बघा. जय हिंद हॉटेल कुशगावकराचं आहे हॉटेल. बघा लांब कसं दिसतं हॉटेलचं नजर. साधंच आहे. मागे नारळाची झाडे 4-5 साईड भिंती नाही. इथंच रात्री थांबलो होतो. ड्रायव्हर आपण फोनवर बोलत बसले सकाळी. टाकी धुयाचं हौदा धुयाचं चालू आहे. उशीर अर्धा तास झालं. चांगले साफ करतात ते. काय ते खराटा बिराटा घेतला साफ करायचं चालू आहे. त्याच्या बाजूला पंप होतोय. पंपाचं पण काम चालू आहे. 7-8 महिने झालं. बेंगलोरवरनं 70च्या दिशेनं जाताना काही बाजूला हायवे लेफ्ट साईडलाच आहे. शिऱ्यापासून पुढं आल्या होता. एक नंबर आहे बघा हॉटेल. शिरकाव आहे. पार्किंगला लावली होती 4:30 वाजता. उठवलं आत्ता बघा. त्याला म्हणलं उठवू न ग. मस्त आहे बघा पार्किंग बिर्किंग. गॅस भरायला आलोय बघा. गॅस भरतोय. लेडीज आहे त्यामुळे जास्त नाही शूटिंग केलं. विचारलं काढलं शूटिंग. गॅस भरतोय. आपण काय गलत काम थोडी करतो. गॅस भरून घ्यायचं तर गॅस संपत आला होता. भाजीपाला हे सगळं हरिहरच्या आसपास आहे. दुकानाची लाईन हरिहरला. हरिहरच्या पाठीमागे 4 किलोमीटर वरती लाईनच आहे. गाड्या अशा थांबलेल्या नाही. गॅस भरून भेटतो. गाडी लावायची. गॅस भरून झालाय बघा. आता निघायचं. आता बराचसं अंतर काटायचं आहे. मुंबईचं भरलेलं विमानाचं. गिअरमध्ये गाडी ऐंशी जेवढे हे सिस्टम. गिअरमध्ये गाडी असते अजिबात स्टार्ट ती मला सिस्टम आवडते. काय घेऊन आला कुल्फ कुल्फवाला. ठीक आहे चला. बघा नजारा आहे दावणगिरीच. साईबाबाची मूर्ती नंदी आहे त्याच्या पुढं. गेट बनवलं बघा किती मस्त पैकी. डेकोरेशन लय भारी केलं. भरपूर लोक येतात. दाखवतो थोडंसं. आतमध्ये काय गेलो नाही. गाडी रोडवरती होती त्यामुळे तेवढं शूटिंग केलं ना. त्यातनं आतमधनं चालत जायचं. काहीतरी तिकीट आहे काय थोडंसं गेलो ना आलो. काहीच नाही तुमचं शूट घेतलं थोडंसं बघा इथेच. आणि आपलं तिथं आहे ते म्हटलं बघावं जरा असं कसं आहे ते. माझं पण घेतलं जरा शूटिंग. कसं दिसतं आहे बाबा. त्याच्या पुढं नंदी मस्त आहे. हे लोक